रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कामकाजाची वैधानिक तपासणीचे आदेश। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 89 अन्वये शिरूर तालुक्यातील रावसाहेब नगर नावरे येथील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कामकाजाची वैधानिक तपासणीचे आदेश पुणे विभाग प्रादेशिक सहसंचालक साखर निलिमा गायकवाड यांनी दिले आहे। प्रादेशिक सहसंचालक निलिमा गायकवाड यांनी आदेशपत्रात म्हटले आहे, अधिनियम, नियम आणि संस्थेचे उपविधी यांच्या तरतुदींची संस्था योग्य रीतीने अनुपालन करीत आहे किंवा कसे, अभिलेख आणि लेखा पुस्तके योग्य नमुन्यात ठेवलेले आहेत किंवा कसे, संस्थेचा कारभार सुयोग्य व्यापारी तत्वांनुसार आणि व्यावसायिक कार्यक्षम व्यवस्थापनाखाली लावला जात असल्याची सुनिश्चिती करण्यासाठी एकूण आढावा घेण्यात आला आहे किंवा कसे, संस्था सहकारी तत्वाचे आणि या अधिनियमांच्या तरतुदी आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम यानुसार राज्य शासनाने दिलेल्या निर्देशक तत्वांचे आणि निर्देशांचे अनुपालन करीत आहे किंवा कसे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अन्वये विवरणपत्रे विहित मुदतीत निबंधक कार्यालयास दाखल केलेले जातात की काय। श्री संजय पाचंगे यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत दिनांक 20/8/2024, 26/8/2024 व 30/8/2024 रोजी या कार्यालयात सादर केलेल्या तक्रार अर्जांच्या अनुषंगाने चौकशी करणे। श्री सुधीर फराटे यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत दिनांक 22/8/2024 व दिनांक 27/11/2024 रोजी या कार्यालयात सादर केलेले तक्रार अर्जांच्या अनुषंगाने चौकशी करणे। या मुद्द्यांवर तपासणी घेणेकामी निलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग पथक प्रमुख श्री मुकुंद पवार, प्रादेशिक उपसंचालक साखर पुणे विभाग पुणे सदस्य श्री पांडुरंग मोहोळकर, द्वितीय विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर पुणे सदस्य श्री अजय देशमुख, विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर सातारा या पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे, असे निलिमा गायकवाड, प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग यांनी आदेशपत्रात म्हटले आहे। प्रतिनिधी विजय ढमढेरे, कोंढापुरी तालुका शिरूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.